हाय फ्रेंड्स, आपण 1 वाटी दूध घेतलं, त्यात 1 वाटी साखर घालायची, ती अशी मिक्स करायची. त्यात 1/4 कप दही घालायची, पूर्ण मिक्स करून घ्यायची. त्यानंतर 1 वाटी पाणी घालायचं. त्यानंतर 1 कप मी मैदा घेतला आहे, तो पण त्यात घालायचा, मिक्स करायचं. बॅटर असं फ्लफी फ्लफी झालं पाहिजे एकदम, जसं काय बघता तुम्ही. त्यानंतर आपण 2 चमच कस्टर्ड पावडर ॲड करूया. मी स्ट्रॉबेरी फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे, तुम्हाला जी आवडत असेल ती तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रुट्स घातले, बघू शकता. आपण याच्यात चॉकलेट घातली आहे, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर घातली आहे थोडी, आणि ड्रायफ्रुट्स. आता आपण हे बॅटर आपल्या बाउलमध्ये काढू. त्याला बटर पेपर असेल तुमच्याकडे तर ठीक आहे, नाही तर मग आपण खाली आपल्या झाकणा कशाला तर म्हणजे आपल्या भांड्याला खाली तेल लावून आपण आपला वहीचा नॉर्मल कागद असतो तो आपण वापरू शकतो. इथे मी तोच वापरला आहे, बटर पेपर वापरण्याऐवजी आपण ते पण वापरू शकतो. त्यानंतर आपण हे बॅटर याच्यात ओतून घेऊया. आपलं बॅटर रेडी झालं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात तुटी फुटी टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही. नंतर राहिलेले ड्रायफ्रुट्स मी परत याच्यावरून टाकून घेते. बघू शकता, राहिलेली थोडी चॉकलेट्स वरून आपण टाकून घेऊया. या प्रकारे आपल्या इथे कढईत मीठ गरम करायला ठेवलं होतं मी, ते आपलं झालं. आता आपण याच्यात आपलं बॅटर ठेवून घेऊ. तर आपण आपलं बॅटर इथे ठेवून घेऊ. तर आपण आपलं बॅटर झाकून घेऊया. हे बघा झालं आहे. आपण 5 मिनटं फुल गॅस नंतर थोडा कमी करू. झालं आहे, बघू शकता तुम्ही.